राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. एक 2-3 दिवसापूर्वी एक भयानक गोष्ट घडली. म्हणजे महाराष्ट्राच्या पोलिसांना लाजिरवाणी असणारी गोष्ट घडली. कारण काल परवा दिवशी पुणे पोलिसांच्या काही पोलीस अधिकाऱ्यांनाच पोलिसांनी अटक केली. तुम्ही आता म्हणाल की पोलिसांनी का अटक केली? तर ह्या नमुन्यांनी काय बोलू आपण, म्हणजे हे खरं तर वर्दीतले त्यामुळे यांना बोलता येत नाही. सगळीकडे पावसाचा हाहाकार होता. 6 जुलैची गोष्ट आहे. मी पहिली लोकसत्तामध्ये जी बातमी आली तुम्हाला वाचून दाखवतो, त्याच्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी बोलतो. लोणावळ्याला जाणाऱ्या पर्यटकांकडून पोलिसांनी त्यांना अडवलं, त्यांच्याकडनं खंडणी मागितली आणि यासाठी 6 पोलिसांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पण खंडणी कितीची मागितली मित्रांनो? 5 लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांनी मागितली पर्यटकाला. सगळेजण पावसामध्ये अडकले होते आणि त्या पिरियडमध्ये हे पोलीस लुटण्याच्या मध्ये खंडणी उकळण्याच्या कामात व्यस्त होते. बातमी काय बघा, पुणे लोणावळा प्रवासादरम्यान पर्यटकांना अडवून त्यांना अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आलाय. आणि या प्रकरणी महामार्ग पोलीस दलातील 3 पोलीस कर्मचारी आणि 3 वॉर्डनवर कामशेत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. मित्रांनो, 5 जुलै 2026 रोजी सायंकाळी फिर्यादी हे त्यांचे मित्राचे कुटुंबीय यांच्यासह त्यांच्या कारने लोणावळ्याकडे फिरायला जात होते. रात्री 8:30च्या सुमारास कामशेत जवळील ताजेगाव इथे अंबर दिवा असलेल्या मोटारीमध्ये पोलिसांचा गणवेश परिधान करून 6 पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. तपासाच्या नावाखाली, आम्ही महामार्ग वाहतूक पोलीस आहोत, तुमच्या गाडीमध्ये गांजा अंमली पदार्थ काढून द्या जो आहे तो, नाहीतर तपासणी केल्यावर तुमच्यावरती कारवाई करावी लागेल अशी धमकी दिली. फिर्यादीच्या मित्राकडे सिगारेटचे पाकिट सापडले. या पाकिटावरून पोलीस कारवाई नको असेल तर 5 लाख रुपयांची मागणी केली. पोलिसांनी या सर्वांना पैसे देण्यासाठी तळेगाव दाभाडे इथल्या एका ATM केंद्रावरती नेले आणि त्याच वेळेला फिर्यादीने पोलिसांशी संपर्क करायचा प्रयत्न केला. ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तिथं सोडून पोलिसांनी तिथून त्यांच्या गाडीने पलायन केले असं फिर्यादीत म्हटले. आणि हा सगळा प्रकार कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलाय किंवा त्यांच्यामध्ये तो गुन्हा रजिस्टर झालाय. आता ही घटना काय बघा, 5 जुलैच्या रात्री सगळीकडे पाऊस सुरू होता. मला वाटतं त्यावेळेला मिसिंग लिंकमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये दरड कोसळलेली का त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू होता. त्याच वेळेला हे पोलीस त्या ठिकाणी आले. म्हणजे ते तपासणीच्या नावाखाली ह्या पर्यटकांकडनं गांजा वगैरे तुमच्या गाडीमध्ये आहे आणि तुमच्यावरती मोठी केस होईल म्हणून 5 लाख रुपये द्या, तुम्हाला जरी केस वगैरे नको असेल तर. ही केस सगळी कशी ओपन झाली? जो व्यक्ती होता, जो फिर्यादी आहे, त्याच्या हातामध्ये स्मार्ट वॉच होतं आणि त्या स्मार्ट वॉचवरून त्यांनी अलर्ट, जे इमर्जन्सी म्हणून किंवा काय SOS असतं, ते त्यांनी दाबलं आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. मला वाटते महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला भाडेचे टट्टू म्हणण्यापेक्षा, बघून घेन म्हणण्यापेक्षा, अशा प्रकारच्या गावगुंडांसारख्या टपोरी लोकांसारख्या भाषा बोलण्यापेक्षा किंवा अशा प्रकारच्या भाषेचा वापर करण्यापेक्षा त्यांच्या हातात असणारं डिपार्टमेंट जे पोलीस खाते त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुमच्या पोलिसांवरती जर खंडणी मागितल्याचे गुन्हे दाखल होत असतील आणि तुमचे पोलीस जर अशा प्रकारे सामान्य लोकांना घाबरवून जर पैसे मागत असतील किंवा खंडणी मागत असतील, तर सगळ्यात मोठी लाज आणि शरम ही मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री म्हणून ही तुम्हाला वाटली पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थाचं धिंडवडे उडवले तुम्ही. कुठल्याही शहरामध्ये जा, कुठल्याही शहरातल्या गुंडांना कुठल्याही प्रकारचा धाक उरलेला नाही. तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांनाच तुमचा धाक उरलेला नाही, तर बाकीच्यांना कसा काय धाक उरेल? आता हे पोलीस अधिकारी राजकारणी लोकांना किती हप्ते देतात, किती पैसे देतात, कुणाकुणाला पैसे देतात, काय काय देतात, हे तर खरं पत्रकार म्हणून जनतेला सांगायचं गरज नाहीये किंवा सांगायला लागू नये. म्हणून कदाचित पोलिसांची ह्या राजकारण्यांवरती म्हणा किंवा ह्यांचा भीती उरली नाहीये का, कमी झाली आहे का? कारण कुठल्या प्रकारे पैसा पुरवला जातो, मंत्र्यांना कुठला पैसा पुरवला जातो, टक्केवारी कशा प्रकारे असते, कोण पैसे किती घेतं, आणि या सगळ्यामुळे कुठल्याही तुमचा शासकीय अधिकाऱ्याच्या मनामध्ये भीतीच उरली नाही, कारण तो तुम्हाला पैसा पुरवतो असं काय आहे का? तुम्हाला म्हणजे सगळ्या राजकारणी लोकांना. जर असं काय असेल तर मग ही भयानक गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या जनतेनं हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे की 2014 पासून ज्यापासून मधले 2.5 वर्ष फक्त जर कार्यकाळ सोडला तर पूर्ण वेळ गृह मंत्रालय या माणसाच्या हातामध्ये. आणि एवढं सगळं असताना देखील या महाराष्ट्रामध्ये कुठल्या आपल्या आया बहिणीला किंवा कुठल्या पीडित व्यक्तीला न्याय मिळालाय एवढं मात्र आम्हाला सांगावं. अनेक गोष्टी आहेत
जर मागे जर फिरून आपण बघितलं, कुठल्या गोष्टीवरती बोलावं हा प्रश्न आहे. इतक्या गोष्टी पेंडिंग आहेत. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे, तुम्ही स्वतःहून एखादी पत्रकार परिषद घ्या आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगा की 2014 पासून 2026 पर्यंत किती पीडित कुटुंबांना तुम्ही न्याय दिला. ज्या केसेस हायलाईट झाल्या त्यातल्या तर किती कुटुंबांना न्याय दिला. ज्या हायलाईट नाही झाल्या त्या तर हजार गोष्टी आहेत, हजार केसेस असतील. आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही मुख्यमंत्री आहात या महाराष्ट्राचे, सभागृहामधल्या तुमच्या भाषणामध्ये तुम्ही पेपर जी आपली एक्झाम टीईटीची परीक्षा पेपर फुटला त्याच्यावरती बोलायला हवं होतं. महाराष्ट्रामध्ये जेवढे भ्रष्टाचार झाले त्याच्यावरती बोलायला हवं होतं. ज्या गोष्टींची कामं आपण वेळेमध्ये पूर्ण करू शकलो नाही त्याच्यावरती बोलायला हवं होतं. आपल्या मंत्र्यांनी आपल्या आमदारांनी काय काय दिवे उधळले त्याच्यावरती बोलायला हवं होतं. कालचीच गोष्ट आहे, शिवसेनेचा एक नगरसेवक त्या कल्याणमध्ये एका महिला डॉक्टरवरती हात उचलतो, मारहाण करतो. हे सगळे गुंड जे तुम्ही भरलेले आहेत ना, ह्या गुंडांचा बंदोबस्त करायला हवा. आणि महाराष्ट्रातल्या जनतेने जर तुम्हाला प्रश्न विचारला म्हणून तुम्ही जर यांना भाडेके टट्टू बघून घेईन, हे करेन ते करेन, अरे अमर अमर होणार आहे का? घाबरा जरा नियतीला, कर्माला घाबरा. तिकडे अयोध्यामध्ये मंदिर चोरी, त्या राम मंदिरातला, अरे ज्या प्रभू श्री रामांच्या नावाने तुम्ही 150 म्हणजे 50-60 वर्षापासून राजकारण केलं तुम्ही, जसं पक्ष काढला तेव्हापासून, त्या प्रभू श्री रामाचं मंदिर बनल्यानंतर तिथं 1200 कोटी रुपयांची चोरी होते, करोडो रुपयांची चोरी होते. लाजा नाही वाटत? बोलायला गेलं तर भाड्याचे टट्टू. मग तुम्ही जे सोशल मीडियावरती जे सगळे सोडलेले आहेत बिना शेफ्टीचे, हे कोण आहेत मग तुमचे लाभार्थी? हे उगच लाभार्थी आहेत, उगच ते अंगावरती घेतात कुठली पण गोष्ट. ह्यांना तुम्ही काय पुरवताय का, देता का काय? जर बाकीच्या लोक जे बोलणाऱ्यांना जर तुम्हाला वाटत असेल की यांना कोण पैसे पुरवतं, तर ते सिद्ध करा ना, कोण पैसे पुरवते, कुणाला इतका पैसा झालाय तेही कळेल. कोण आमदार खासदार फोडून विकत घेते. त्यामुळे जर तुमच्या डिपार्टमेंटच्या तुमच्या हातामध्ये जे असणारं मंत्रालय, या मंत्रालयाच्या म्हणजे पोलीस डिपार्टमेंटच्या जर पोलिसांवरती अशा प्रकारे आरोप होत असतील तर ही लज्जास्पद गोष्ट आहे. आणि मला वाटतं की ह्या गोष्टीची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. आणि राजीनामा तर पहिलाच दिला पाहिजे होता तुम्ही. फार वेळ निघून गेलेला आहे. त्यामुळे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर राजीनामा द्या आणि महाराष्ट्रातलं पोलीस खातं एखाद्या तुकाराम मुंडे साहेबांसारख्या जबाबदार व्यक्तीच्या हातामध्ये द्या, एवढी मात्र कृपा करा, जमत असेल तर. कारण आपल्या हातातून काय पक्ष सुटणार नाही आणि सत्ताही सुटणार नाही. मुंगळा कसा त्या गुळाला चिटकून बसतो अशा प्रकारे राजकारणी लोक बसतात. त्यामुळे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हे पद मुक्त करा आणि महाराष्ट्रावरती आणि आमच्या पोलीस खात्यावरती देखील फार मोठे उपकार करा. तुमचंही म्हणणं तेच असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.